नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स व्हेज सँडविच बघणार आहोत. अगदी झटपट होणारं, मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप कोथिंबीर व अर्धा कप पुदिना घेतला आहे. स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यात अर्धा इंच आलं घेतलं आहे. 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. ते तुम्ही आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता. 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लसणाचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तोही वाढवू शकता. अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे. या चटणीमुळं सँडविचची चव अप्रतिम लागते. अर्धा चमचा साधं मीठ घेतलं आहे. अर्धा मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे व अर्धा चमचाच काळं मीठ घेतलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. माझ्याकडे गाठी शेव होती ती मी घेतली आहे. तुमच्याकडे साधी शेव असेल तरी तुम्ही ती वापरली तरी चालेल. त्यामुळे पुदिन्याची चटणी एक साईडला पाणी व एक साईडला चटणी असं होत नाही, मिळून येते ती. ही चटणी तुम्ही आदल्या दिवशीही करू शकता. चवीनुसार थोडी साखर टाकून वाटून घेते. तर 2 ते 3 काकडे चिरून घेतलेत बारीक. कापून घेण्यापेक्षा अशा भाज्या चिरून घेतल्या की ते खाताना बाहेर पडत नाहीत. खाता व्यवस्थित येतं, कट व्यवस्थित सँडविच करता येतात. ढोबळी मिरची घेतली आहे मी चिरून बारीक. कांदे 2 चिरून घेतलेत मोठे, तेही बारीक चिरून घेतलेले आहेत. गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे. ह्या भाज्या तुम्ही आवडीनुसार कोबी त्यात ॲड करू शकता, पनीर ॲड करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शकता. आता यातच मी पुदिन्याची चटणी ॲड करून घेते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. 2 चमचे पुदिन्याची चटणी ॲड केली आहे. दोन चमचे मेयोनीज ॲड करते. आता माझ्याकडं पिझ्झा सॉस होता, तो मी ॲड करून घेते. तोही 2 चमचे ॲड केला आहे. त्यामुळे मुलांना ही चव फारच छान लागते सँडविचची. पिझ्झा सिझलिंग होतं तेही ॲड करते थोडं. यामुळे सँडविच थोडंसं चवीला वेगळं आणि छान लागतं. चीज टाकून घेते. हे साधं प्रोसेस चीज आहे, तुम्ही मोझरेला चीजही वापरू शकता. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा प्रकारे भाज्या बारीक कट केल्यामुळे सँडविचमधून कट करताना खाताना प्रॉब्लेम येत नाही. तर तव्याला व्यवस्थित बटर लावून घेते. तुम्ही बटर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता, पण बटर जेवढं छान जास्त लावाल तेवढं सँडविच क्रिस्पी होतं. आता हे मिश्रण ब्रेडवर लावून घेते. तुम्ही नक्की या प्रकारे एकदा सँडविच करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. यामुळे मुलांच्या पोटात भाज्या भरपूर जातात आणि त्यांच्या आवडीच्या पदार्थामध्ये भाज्या असल्यामुळं त्या खाल्ल्याही जातात. आता हे आपण तव्यावर मंद आचेवर व्यवस्थित क्रिस्पी भाजून घेऊया. तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्यात तुम्ही करू शकता. व्यवस्थित दाबत मी दोन्ही बाजू भाजून घेते. भरपूर बटर वापरणार आहे मी. आता दुसरंही सँडविच तसंच तयार करून घेते.
व्हिडिओ जराही आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपलं सँडविच तयार झालं आहे. एकदा नक्की या प्रकारे सँडविच तयार करून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.